पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तामध्ये प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रियजन हो, 25 जुलैला दुर्ग या रेल्वे स्टेशनवर छत्तीसगडमध्ये 2 धर्मभगिनी, 3 युवती आणि 1 युवक अशा 6 जणाला बंदी करण्यात आलं आणि धर्मभगिनी अजूनही जेलमध्ये आहेत. प्रियजन हो, आम्हा सर्वांना माहीत आहे, ही बातमी सर्व भारतभर पसरलेली आहे. ह्या बातमीने राजकीय अवस्थेमध्ये जागा बनवलेली आहे. राजकारणामध्ये याच्यामध्ये मोठा हळबळ उडालेली आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक दुःख झालेलं आहे की निर्दोष आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्या धर्मभगिनींना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. अजूनही त्यांची रिहाई झालेली नाही आहे, अजूनही त्यांची सुटका झालेली नाही आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, दुःखाची गोष्ट आहे, खूप दुःखाची गोष्ट आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आमच्यावर सुद्धा येऊ शकते. आम्ही विश्वासी आहो आणि आम्ही भारत देशामध्ये अशा परिस्थितीमध्ये आम्ही पोचलेलो आहोत की जिकडे तिकडे ख्रिस्ती धर्माचा छळ होत आहे. मागील दिवसामध्ये आम्ही पाहिलो, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणी चर्चवर हमले, चर्चला खाली पाडणे, पुष्कळ ठिकाणी छत्तीसगडमध्ये सुद्धा पुष्कळ पास्टर लोकांना मारहाण, घरोघरी ख्रिस्ती लोकांच्या घरी जाऊन त्यांच्यावर अत्याचार, त्यांना मारणे, त्यांची टिंगल करणे, त्यांना चेष्टा करणे, हे सर्व चालत आहे. प्रियजन हो, फार दुःखाची गोष्ट आहे. तरी परंतु प्रियजन हो, आम्ही जे निवडलेला भाग आहे तो अतिउत्तम आहे. म्हणून प्रियजन हो, आपण जेलमध्ये असणाऱ्या 2 सिस्टर लोकांसाठी आम्ही प्रार्थना करणे हे आमचे कर्तव्य आहे. आज संपूर्ण भारत देशामध्ये खळबळ उडालेली आहे. पुष्कळ लोक त्यांच्या मदतीसाठी धावत आहेत. नेते लोक, केरळवरून काही नेते आलेले आहेत आणि दिल्लीवरून काही लोक आलेले आहेत. काँग्रेस पार्टी त्या सिस्टर लोकांच्या रिहाईसाठी राहुल गांधी आणि त्यांच्यासह त्याचे पार्टीचे लोक प्रयत्न करत आहेत. दिल्लीमध्ये मोर्चा निघालेला आहे. गावोगावी प्रत्येक राष्ट्रामध्ये मोर्चा काढण्यात येत आहे. केरळमध्ये सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे. हे जागोजागी अशा प्रकारे त्या सिस्टर लोकांच्या रिहाईसाठी, सुटकेसाठी मागणी चालू आहे, प्रयत्न चालू आहे, तडजोड चालू आहे, मागणी मागत आहेत. तरी अजूनही त्यांना कोणालाही यश आलेलं नाही, अजूनही त्या जेलमध्ये आहेत. प्रियजन हो, हे पाहिल्यानंतर आम्हाला येशूने आम्हाला सांगितलेले शब्द आठवतात. आम्ही लोक अध्याय 21 मध्ये आम्ही वाचतो. लोक अध्याय 21 ओवी 10 पासून आम्हाला वाचायला मिळते. येशूने असे म्हटलेलं आहे, मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजागी मार्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील. तुम्हाला सभास्थाने व तुरुंग ह्याच्यात स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्या पुढे
माझ्या नावासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईल की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. प्रियजन हो, हे प्रभूनं आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की आम्हाला असं होणार जेव्हा आम्ही येशूच्या नावाने जीवन जगतो, येशूच्या विश्वासामध्ये आम्ही जीवन जगतो, आम्ही येशूचे अनुयायी म्हणून जीवन जगतो, तर हे जग आम्हाला त्रास करणार. हे स्पष्टपणे जे वचन आम्ही इथं वाचतो तेच वचन त्या 2 सिस्टरांच्या जीवनामध्ये घडलेले आहे. निर्दोष निस्वार्थ सेवा करणाऱ्या सिस्टर लोकांना आज विनाकारण जेलमध्ये जावं लागलं, तरी प्रभूचं आश्वासन आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो की प्रभू त्यांना हिंमत देईल. मला आश्वासन आहे, आम्हा सर्वांना हिंमत आहे, आमचा विश्वास आहे प्रियजन. प्रभू त्यांना मदत करणार आणि त्यांची रिहाई होणार आणि प्रभू त्यांना मदत करणार. काय बोलावे, कसे बोलावे हे सर्व निभवून घेण्यासाठी प्रभू त्यांच्या मदतीला नक्की येणार. जरी माणसाच्या प्रयत्नाला फळ मिळाले नाही तरी प्रभू स्वतः आपल्या दूताला पाठवून त्यांची रिहाई करणार आणि प्रभू त्यांची मदत करणार. प्रियजन हो, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पुन्हा एक शब्द मी तुम्हाला सांगतो प्रियजन हो, आम्हाला बायबलमध्ये मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:11 मध्ये आम्हाला प्रभू येशूने सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही असं वाचतो, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ते होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. प्रियजनो, प्रभू सांगत आहे जेव्हा तुमचा छळ होईल तेव्हा तुम्ही आनंद करा. प्रियजनो, खरोखर आज या सिस्टरांच्या विषयी आपण ऐकल्यानंतर आम्हाला आनंद होत नाही, दुःख वाटते, दुःखाची गोष्ट आहे. तरी सिस्टरांसाठी किंवा जेव्हा आमच्यावर अशी परिस्थिती येईल तेव्हा प्रभू आम्हाला सांगत आहे की आम्ही आनंदाने स्वीकार करावं, आनंद करावं. कारण येशूसाठी दुःख सहन करण्याची जेव्हा संधी मिळते, एक मोठी संधी आहे. प्रभू म्हणत आहे धन्य आहात तुम्ही, धन्य आहात तुम्ही की येशूसाठी तुम्हाला दुःख सहन करण्याची संधी मिळत आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यावर सुद्धा ही पाळी येणार. आपण मागं टळू नये, हिंमत हारू नये. आम्ही त्याच्यासाठी आपण कारण शोधू नये. जे आपल्याला करणे आहे ते करणे आहे. प्रियजनो, विश्वास ठेवूया. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझी एक सर्वांना विनंती आहे, आपण प्रार्थना करूया. त्या सिस्टरांसाठी प्रार्थना करूया, त्या सिस्टरांच्या रिहाईसाठी प्रार्थना करूया आणि अशा येणाऱ्या प्रत्येक घटनेला आम्ही तोंड देऊ शकू अशासाठी आम्ही प्रार्थना करूया. प्रियजनो, आमच्या पुढे फक्त एकच हत्यार आहे. त्या सिस्टरांच्या बाबतीत पुष्कळ उठाठेव चालू आहे, पुष्कळ प्रयत्न चालू आहे. अजूनही कोणत्याही प्रयत्नाला यश मिळालेले नाही. तरी परंतु एक उपाय, एक हत्यार आमच्याजवळ आहे, ती एक प्रार्थना. प्रियजनो, आम्ही त्या सिस्टरांसाठी तिथं जाऊन मोर्चा करण्यात आणि त्यांच्यामध्ये सहभागी होण्यात आम्हाला वेळ नाही किंवा आम्ही जाऊ शकत नाही. परंतु आम्ही जिथं कुठं आहोत, ज्या ठिकाणी आम्ही आहोत, चर्चमध्ये, कुटुंबामध्ये, पॅरिशमध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, प्रियजनो, आपण निश्चय करूया त्या सिस्टर लोकांसाठी, निर्दोष निस्वार्थ सेवा करणाऱ्या सिस्टर्स आज बेकसूर जेलमध्ये लटकलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्यासाठी आपण वेळ काढूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हेच एक प्रार्थना करणे, हेच एक आमचं मोठं हत्यार आहे आणि याच्याद्वारे प्रभू त्यांना खरोखर मुक्त करणार.
यांच्याद्वारे त्यांना तिथून सुटका होईल आणि देव त्यांना आशीर्वाद देणार. प्रियजनो, आपण निश्चय करूया. आपण तिथं जाऊन करण्याची प्रत्येकाची इच्छा असेल, परंतु तिथं जाणे जमले नाही तरी आम्ही घरी प्रार्थना करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रियजनो, त्यांनी खूप लोकांची सेवा केलेली आहे. पुष्कळ लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. पुष्कळ लोकांना प्रभूचा संदेश दिलेला आहे. पुष्कळ लोकांना त्यांनी प्रभूच्या जवळ आणलेले आहे. प्रभूचे प्रेम त्यांच्या सेवेद्वारे त्यांनी दिलेलं आहे आणि अजूनही ते त्यांच्याद्वारे पुष्कळ कार्य करणे बाकी आहे. प्रियजनो, अशा निर्दोष बेगुन्हा सिस्टर लोकांसाठी आपण थोडा वेळ काढूया, प्रार्थना करूया, घरी घरी प्रार्थना करूया, रोसरीची प्रार्थना करूया, बायबल वाचूया, प्रभूकडे विनंती करूया, निवेदन करूया, स्तुती करूया, प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया. त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हेच एक आमची मोठी मदत आहे. आम्हा सर्वांची मोठी एक मदत आहे. आमचे एक मोठे सहकार्य आहे आणि आमचे एक मोठे योगदान आहे. म्हणून प्रियजनो, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि ते चांगल्या प्रकारे जेवपर्यंत जेलमध्ये आहेत तेवपर्यंत त्यांना प्रभूचा आशीर्वाद, सर्व प्रकारची सुरक्षा आणि सर्व चांगले आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करूया आणि लवकरात लवकर त्यांची रिहाई होण्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि देवाकडे आपण स्तुती करूया. अशा प्रकारे देवाने त्यांना दुःख भोगण्यासाठी जेव्हा संधी दिलेली आहे तेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रभूची स्तुती करूया, धन्यवाद देऊया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. त्याबरोबरच त्यांच्या काँग्रिगेशनमधील सिस्टर लोकांसाठी प्रार्थना करूया. ते सुद्धा दुःखामध्ये आहेत. ते सुद्धा वेगवेगळ्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत आणि त्यांच्या आईवडिलांसाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. त्यांच्या बंधू भगिनीसाठी सुद्धा आपण विशेष करून विश्वासाने, भक्तिभावाने आपण प्रार्थना करूया.